प्रेमाने बोला. धन निरंकार जी. सनातन संस्कृतीमध्ये 4 वर्णांपैकी ब्राह्मण वर्णाला हा मोठा दर्जा दिलेला आहे. इतर सर्व वर्ण ब्राह्मण वर्णापेक्षा खालच्या पातळीचे आहेत. ब्राह्मण अशी स्थिती आहे जे उच्च कर्माने, उच्च आचरणाने त्या ब्राह्मणत्व पदाला प्राप्त करून घेता येते. ब्राह्मण म्हणजे कोण? ब्राह्मण म्हणजे कुणाला म्हणावं? संतांच्या मते ब्राह्मण म्हणजे हे पृथ्वी तळावरचे हे देव आहेत. या मनुष्यामध्ये सर्वश्रेष्ठ म्हणजे ब्राह्मण आहेत. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये असे उल्लेख करतात की जे पृथ्वी तळीचे देव, जे तपोवतार सावयव, सकळ तीर्थासी दैव उदयले जे, ज्यांच्या चरणाच्या आगमनाने सकळ तीर्थांचा उदय होतो, ज्यांच्या सहवासाने सद्गती प्राप्ती होते, असे महापुरुष म्हणजे या पृथ्वी तळावरचे ब्राह्मणच आहेत. आणि ब्राह्मण कुणाला म्हणावं हे नाथ महाराज असे आपल्या अभंगात सांगतात. ब्रह्मा जाणे ब्राह्मण याती, तयाची घडावी संगती. आणि शेवट सांगतात, एका जनार्दनी पूर्ण, ब्रह्मा जाणे तो ब्राह्मण. श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला कुरुक्षेत्र युद्धामध्ये सुद्धा हेच सांगण्याचा प्रयत्न करतात की जे जे भेटी जे भूत, ते ते जाणी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. अशा भक्ताला ब्राह्मण म्हणता येते. ते प्रत्येकामध्ये त्या परमात्माची अनुभूती करतो, प्रत्येकामध्ये त्या रामाला जाणतो, कणाकणामध्ये वसलेल्या त्या निर्गुण निराकार परमपिता परमात्म्याला जो जाणतो तो खरा ब्रह्मज्ञानी, तो खरा ब्राह्मण होय. पुराणांच्या मते यास्क मुनीच्या अनुसार ब्राह्मणाची व्याख्या अशा करतात की जन्मना जायते शूद्रा, संस्कारात भवेत द्विजा, एक पाठात विप्राहा, ब्रह्म जानीती इति ब्राह्मणा. यांच्या मते मनुष्य जन्मताच शूद्र असतो आणि याच्यावर या मायारूपी या संसारामध्ये अनेक प्रकारचे संस्कार होतात. त्यानंतर तो द्विज बनतो आणि पुढे जाऊन तो अनेक विद्या, अनेक ज्ञान, अनेक प्रकारचे महान विद्वान बनतो. तेव्हा त्याला विप्र म्हणतात. आणि याच्याही पलीकडे जो नित्य निरंजन आहे, त्या परमात्म्याचं ज्ञान आहे, जो ब्रह्मज्ञान प्राप्ती करून घेतो, तो खरा ब्राह्मण होय असे म्हणतात. याच्याही पुढे पतंजली योगसूत्राचे जे आद्य गुरु होते, पतंजली महर्षीच्या अनुसार ब्राह्मणाची वाक्य असे आहे की विद्या तपश्च योनिश्च एतद ब्राह्मणाकारकम, विद्या तपोभ्याम यो हीनो जाती ब्राह्मणा एव सहा. असे विद्या आणि तप, ब्राह्मण आणि ब्राह्मणी या अंशाने जो जन्माला येतो तो जन्मता खरा ब्राह्मण असतो. विद्याही असावं, तपही असावं आणि ब्राह्मण आणि ब्राह्मणी यांच्याकडून, यांच्या संयोगाने त्याची उत्पत्ती व्हावं. असा जो महापुरुष होईल तो खरा ब्राह्मण या पृथ्वी तळावर मानला जातो. आणि याही पुढे सांगतात की जो विद्या आणि तपश्चर्या याच्यापासून जो शून्य आहे, अशा व्यक्तीला फक्त जातीपुरताच ब्राह्मण म्हणता येते. तो कधीच या भूतळावरती पूज्य पदाला प्राप्त करून घेत नाही, असं महापुरुषांचं म्हणणं आहे. यापुढे वेदव्यास आणि नारद मुनींचं म्हणणं असं आहे की जो जन्मतः ब्राह्मण आहे परंतु आचरण आणि कर्माने तो ब्राह्मण नाही, त्याचे आचरण उच्च नाहीत, त्याचे ज्ञान उच्च नाही, अशा व्यक्तीला ब्राह्मण म्हणता येत नाही. अशा व्यक्तीला शूद्राच्या पंक्तीमध्ये नेऊन बसवा असे वेदव्यासजींचं सांगणं आहे. म्हणून इतिहासामध्ये असे अनेक पुरावे आहेत की अनेक शूद्र असून सुद्धा, वैश्य असून सुद्धा
क्षत्रिय असून सुद्धा उच्च कर्माने उच्च ज्ञानाने ते ब्राह्मणत्व पदाला प्राप्त करून घेतले. अशा महापुरुषांची यादी आपल्या समोर मी सांगू इच्छितो. ऐतरेय ब्राह्मण हे एक दासीचे पुत्र होते. शूद्र असून सुद्धा उच्च कोटीचे ज्ञान प्राप्त करून घेतले आणि आपल्या उच्च कर्माने उच्च आचरणाने अनेक महर्षी अनेक आचार्यांनी त्या ऐतरेय ब्राह्मणांना ब्राह्मण पदावर नेऊन बसवले. कारण त्यांचे कर्म असे होते की मोठमोठे त्यांनी ग्रंथ निर्माण केले. ऐतरेय ब्राह्मण आणि ऐतरेय उपनिषद, त्यांचे एक एक ग्रंथ ऋग्वेद याच्या समान आहेत. म्हणून अशा महान व्यक्तीला शूद्र असून सुद्धा ब्राह्मण बनता येते. याही पुढे ऐलूष ऋषी हे सुद्धा दासीचे पुत्र होते. हीन चरित्रवान होते, त्यांचं आचरण हीन होतं, परंतु ते पुढे उच्च कोटीचे ज्ञान प्राप्त करून घेतले, संतांची सेवा केली, मोठे विद्वान बनले आणि ते सुद्धा ब्राह्मणत्व पदाला प्राप्त करून घेतले. यानंतर सत्यकामाची कथा ऐकायला असेल तुम्ही. हा सत्यकाम एक वेश्येचा पुत्र होता. अशा वेश्येला जो कोणी गावामध्ये सुद्धा तोंड सुद्धा पाहत नाहीत, अशा वेश्याच्या पुत्राला एक महान गुरुचा आश्रय भेटला. गुरुचा हस्त मस्तक संयोग झाला आणि अशा गुरुच्या आशीर्वादाने तो ब्रह्मज्ञानाला प्राप्ती करून घेतला आणि ब्राह्मण पदवी प्राप्त करून घेतला. अनेक असे राजे आहेत, अनेक असे आपल्या समोर उदाहरणं आहेत की विदुर सुद्धा हे दासीचे पुत्र असून सुद्धा ब्राह्मणत्व पदाला प्राप्त करून घेतले. असे अनेक क्षत्रिय असून सुद्धा ब्राह्मण झाले. वैश्य असून सुद्धा, व्यापारी असून सुद्धा हे उच्च कोटीच्या ज्ञानाने ब्राह्मण झाले. जीता जागता एक उदाहरण म्हणजे महर्षी वाल्मिकींचा. ते कोळ्याचे असून सुद्धा, महापापी असून सुद्धा, दुराचारी असून सुद्धा तो महर्षी ब्राह्मण बनले. हे फक्त न फक्त आपल्या कर्माच्या बळावर, आपल्या ज्ञानाच्या बळावर. म्हणून आपलं कर्म आणि आचरण हे उच्च कोटीच्या ज्ञानानेच आपल्याला प्राप्त होते. म्हणून त्या उच्च कोटीचं जे ज्ञान आहे, जो ब्रह्मज्ञान आहे, तो आपण प्राप्त करून घेतला पाहिजे. या जन्माच्या आल्याचे सार्थक म्हणजे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती. संत निरंकारी मिशन याच्या आधारे माता सद्गुरू सुदीक्षाजी महाराज यांनी हा ब्रह्मज्ञानाचा प्रसाद सर्व जगाला वाटत आहेत. म्हणून या संत निरंकारी मिशनच्या या सत्संगामध्ये आपण यावं आणि या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेऊन आपल्या जीवनाचं सार्थक करावं. महान ब्रह्मज्ञानाला प्राप्ती करून आपण सुद्धा ब्राह्मणत्व पदाला प्राप्ती करून घ्याल अशी आशा ठेवून सर्वांना प्रेमाचा धन निरंकारची.